नमस्कार. जय महाराष्ट्र मित्रांनो, आपण सातत्यानं आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून यशापर्यंत पोहोचण्याचा मार्ग आपण सातत्यानं जाणून घेत असतो. आणि मित्रांनो, आज पुन्हा एकदा आपण आपल्या विषयावर संवाद साधणार आहोत. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, ज्या व्यक्तीला यशस्वी व्हायचं असतं, ज्याला आपलं स्वप्न आणि आपलं ध्येय पूर्ण करायचं असतं, अशा व्यक्तीला सातत्यानं प्रयत्न आणि संघर्ष करत राहावा लागतो. जो व्यक्ती सातत्यानं प्रयत्न करतो, सातत्यानं संघर्ष करतो, तो व्यक्ती मित्रांनो खऱ्या अर्थानं यशस्वी होतो. पण हे सर्व करत असताना त्याच्यासमोर ज्या वेळेस अडचणी येतात, संकटं येतात, त्या वेळेस त्या अडचणींना आणि त्या संकटांना घाबरून त्या व्यक्तीनं जर माघार घेतली तर मित्रांनो असा व्यक्ती अपयशाचा धनी होतो. आणि मित्रांनो, याचंच उत्तम नव्हे तर सर्वोत्तम उदाहरण आज आपण जाणून घेणार आहोत. एका व्यक्तीच्या जीवनामध्ये घडलेल्या प्रसंगातून आणि मित्रांनो त्याच्या जीवनातील त्या अनुभवातून आज मित्रांनो आपण ती माहिती जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, त्या व्यक्तीला एक सोन्याची खाण शोधायची होती. आपण सोन्याची खाण शोधावं आणि त्या खाणीतनं सोनं मिळवून ते सर्व सोनं विकून आपण प्रचंड श्रीमंत व्हावं, हे मित्रांनो त्या व्यक्तीचं स्वप्न होतं. आणि त्यावेळेस त्या व्यक्तीनं आपलं स्वप्न पूर्ण करण्याचं ठरवलं. एके दिवशी मित्रांनो त्या व्यक्तीनं आपल्या हातामध्ये कुदळ पावडी घेतली आणि मित्रांनो तो व्यक्ती सोन्याच्या खाणीच्या शोधामध्ये निघाला. बऱ्याच दिवस प्रवास केल्यानंतर मित्रांनो तो व्यक्ती एका जागेवर येऊन पोचला. आणि मित्रांनो त्या ठिकाणी त्या व्यक्तीनं खोदकाम करायला सुरुवात केली. जमिनीमध्ये खोदकाम केल्यानंतर त्याला कच्च्या धातूच्या रूपामध्ये त्या ठिकाणी सोनं सापडलं. आणि मित्रांनो त्या व्यक्तीला प्रचंड आनंद झाला. पण त्या खाणीतनं सोनं काढण्यासाठी त्याला काही यंत्रसामुग्रीची आवश्यकता होती. आणि म्हणूनच मित्रांनो त्या व्यक्तीनं ती सोन्याची खाण पुन्हा बुंजली. आणि मित्रांनो तो व्यक्ती आपल्या घरी पोचला. घरी गेल्यानंतर त्यानं ही गोष्ट आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना, नातेवाईकांना सांगितली. आणि त्यांच्याकडनं त्यानं काही उसने पैसे घेतले. आणि त्या पैशातनं त्यानं काही यंत्रसामुग्री विकत घेतली. आणि मित्रांनो तो व्यक्ती पुन्हा त्या सोन्याच्या खाणीजवळ पोचला. आणि त्यावेळेस त्यानं त्या खाणीमध्ये पुन्हा खोदकाम करायला सुरुवात केली. आणि मित्रांनो त्या खाणीतनं त्यानं प्रचंड सोनं काढलं. आणि मित्रांनो त्या सोन्यावर प्रक्रिया करण्यासाठी ते सर्व सोनं त्यानं एका कारखान्यामध्ये पाठवलं. त्या सोन्यावर प्रक्रिया केल्यानंतर त्याला कोलोरॅडो भागातील सगळ्यात समृद्ध खाण सापडली अशी माहिती मित्रांनो त्या व्यक्तीला समजते. आणि मित्रांनो त्यावेळेस त्या व्यक्तीला प्रचंड आनंद होतो. तर मित्रांनो पुढच्या काळामध्ये तो व्यक्ती त्या खाणीमधनं सोनं काढून आणि ते सर्व सोनं विकून त्या सोन्यातनं त्याला प्रचंड पैसा मिळणार होता. आणि मित्रांनो त्याच पैशातनं त्यानं जे काही यंत्रसामुग्री विकत घेण्यासाठी आपल्या मित्रांकडनं, नातेवाईकांकडनं जे काही कर्ज घेतलं होतं, ते सर्व कर्ज परत करून तो त्यांचा पैसा परत करून तो त्या कर्जातनं मुक्त होणार होता. आणि म्हणूनच मित्रांनो त्या व्यक्तीला सुद्धा प्रचंड आनंद झाला होता. आणि मित्रांनो तो व्यक्ती सातत्यानं त्या खाणीमध्ये खोदकाम करत राहिला आणि त्या खाणीतनं सोनं काढत राहिला. पण मित्रांनो थोड्या दिवसामध्ये एक गोष्ट घडते. त्या खाणीमध्ये जे काही सोनं होतं ते सर्व काही सोनं संपलं. आणि मित्रांनो तो व्यक्ती निराश होतो. पण तरी देखील मित्रांनो तो व्यक्ती सातत्यानं त्या खाणीमध्ये खोदकाम करत राहिला. आणि मित्रांनो त्या खाणीमध्ये सोनं शोधत राहिला. पण बऱ्याच दिवस प्रयत्न करून सुद्धा त्याला त्या ठिकाणी सोनं सापडलं नाही. शेवटी मित्रांनो तो व्यक्ती निराश होतो आणि त्यानं त्या खाणीमध्ये खोदकाम करण्याचं काम बंद केलं. आणि मित्रांनो त्या व्यक्तीनं जे काही यंत्रसामुग्री विकत घेतली होती ती सर्व यंत्रसामुग्री त्यानं एका भंगारवाल्याला विकली. आणि मित्रांनो तो व्यक्ती आपल्या घरी परतला. पण इकडं मित्रांनो ज्या भंगारवाल्यानं ती यंत्रसामुग्री विकत घेतली होती तो भंगारवाला मात्र हुशार निघाला. त्या भंगारवाल्यानं ती सोन्याची खाण एका तज्ज्ञ व्यक्तीला दाखवली. आणि मित्रांनो त्या तज्ज्ञ व्यक्तीनं त्या सोन्याच्या खाणीकडे बघून काही गणितं मांडायला सुरुवात केली. आणि मित्रांनो त्यावेळेस तो तज्ज्ञ व्यक्ती त्या भंगारवाल्याला म्हणतो की आधीच्या मालकानं ज्या बिंदूपासनं या खाणीमध्ये खोदकाम करण्याचं काम बंद केलं त्या बिंदूपासनं अवघ्या 3 फुटाच्या अंतरावर जमिनीमध्ये प्रचंड सोन्याचा साठा आहे अशी माहिती मित्रांनो त्या तज्ज्ञ व्यक्तीनं त्या भंगारवाल्याला दिली. आणि मित्रांनो त्यावेळेस त्या भंगारवाल्यानं जमिनीमध्ये खोदकाम करायला सुरुवात केली. आणि बरोबर मित्रांनो जमिनीमध्ये 3 फूट आत खोदकाम केल्यानंतर त्या ठिकाणी त्या भंगारवाल्याला प्रचंड सोनं सापडलं.
आणि ते सर्व सोनं विकून पुढच्या काळामध्ये तो भंगारवाला प्रचंड श्रीमंत झाला। तर मित्रांनो, हीच गोष्ट आपल्याला सातत्यानं शिकवत असते की ज्या माणसाला यशस्वी व्हायचं आहे, ज्याला आपलं स्वप्न आणि आपलं ध्येय पूर्ण करायचं आहे, की अशा व्यक्तीनं मित्रांनो सातत्यानं प्रयत्न आणि संघर्ष करत राहायला हवं। तरच मित्रांनो तो व्यक्ती खऱ्या अर्थानं यशस्वी होऊ शकतो। तर मित्रांनो, यशस्वी होण्यासाठी अपयशाचा अभ्याससुद्धा मित्रांनो आपल्याला सातत्यानं करावा लागतो आणि अपयशाला संधीत रूपांतर करण्याची कलासुद्धा आपल्याला शिकावी लागते। यशस्वी होण्याची प्रचंड जिद्द आणि इच्छाशक्तीसुद्धा मित्रांनो आपल्या मनामध्ये असायला हवी असते। तर मित्रांनो, एका जागेवर एक कवी फार सुंदर म्हणतो की तुमच्या नशिबाचे मालकसुद्धा तुम्हीच आहात आणि तुमच्या आत्मरूपी जहाजाचे कप्तानसुद्धा तुम्हीच आहात। कारण मित्रांनो, तुम्हीच फक्त तुमच्या नशिबाला खऱ्या अर्थानं घडवू शकता। फार वर्षापूर्वीची मित्रांनो ती गोष्ट आहे। एका सेनापतीला दुसऱ्या देशावर आक्रमण करून त्याला तो देश जिंकायचा होता। पण ज्या देशावर त्याला आक्रमण करायचं होतं त्या देशाचं सैन्य मित्रांनो अफाट होतं। पण तरी देखील मित्रांनो त्या सेनापतीनं त्या दुसऱ्या देशावर आक्रमण करण्याचं ठरवलं आणि मित्रांनो त्या सेनापतीनं आपल्या सर्व सैन्याला सोबत घेतलं आणि सर्व सैनिकांना त्यानं एका जहाजामध्ये बसवलं। समुद्र मार्गाने प्रवास करत तो त्या दुसऱ्या देशामध्ये पोचला आणि दुसऱ्या देशामध्ये पोचल्यानंतर त्या सेनापतीनं आपल्या सैन्याला सांगितलं की आपण ज्या जहाजानं प्रवास करत या ठिकाणी आलो ती सर्व जहाज तुम्ही पेटून टाकवा, असा आदेश मित्रांनो त्या सेनापतीनं आपल्या सैन्याला दिला। आणि त्यावेळेस मित्रांनो त्याच्या सैन्यानं त्या ठिकाणी त्या जहाजांना आग लावली आणि थोड्याच वेळात मित्रांनो ती सर्व जहाज पेटून खाक झाली। आणि मित्रांनो त्यावेळेस त्या सेनापतीनं आपल्या सैन्याला सांगितलं की आता आपल्याकडे फक्त दोनच पर्याय आहेत, एकतर युद्धामध्ये लढून मरायचं, नाहीतर युद्ध जिंकून आपल्या देशामध्ये परत जायचं। आणि त्यावेळेस मित्रांनो त्याच्या सैन्यानं त्या ठिकाणी लढण्याचा निर्णय घेतला आणि अखेर मित्रांनो त्या युद्धामध्ये त्याच्या सैन्याचा विजय झाला। मित्रांनो ही पण गोष्ट आपल्याला सातत्यानं शिकवत असते की आपण जर आपलं ध्येय आणि स्वप्न निश्चित केलं तर ते पूर्ण करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न आणि संघर्ष करत राहायला हवं। जो व्यक्ती प्रयत्न करतो तो व्यक्ती मित्रांनो यशस्वी होतो। आणि म्हणूनच मित्रांनो तुम्ही सुद्धा सातत्यानं प्रयत्न करत राहा, संघर्ष करत राहा। एके दिवशी तुम्ही सुद्धा निश्चितच यशस्वी होणार, एवढाच आशावाद। मनपूर्वक धन्यवाद।